शाळा शिक्षणाच्या त्या ठिकाणी बाळाचं आणि आईचं हे जे नातं आहे ते खरं आपण म्हणतो ना, पहिला गुरु कोण असतं? आई. दुसरा गुरु हे आपले शाळेतले शिक्षक, आणि मग अजून समाज एक महत्वाचा तिसरा गुरु आहे. समाजात गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, त्याच्यातून आपण शिकत जातो. मग पहिला गुरु तुम्ही आहात. अशा सगळ्या कार्यक्रमांचा ऑर्गनाइज किंवा प्लॅनिंग त्या ठिकाणी मॅम आणि त्यांचा सहकारी स्टाफ त्या ठिकाणी अतिशय उल्लेखनीय कामगिरी त्यांची त्या ठिकाणी मी बघतो आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की तालुक्याच्या ठिकाणी आपल्या पाल्याला पाठवलं आणि तिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल हा एक गैरसमज मनातून त्या ठिकाणी करतो. मी सुद्धा मराठी शाळेचा विद्यार्थी आहे. अनेक जण त्या ठिकाणी आपल्या गिरळ गावाच्या शाळेमधून त्या ठिकाणी शिकून मोठ्या पदांवर त्या ठिकाणी जात आहेत. मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल, तुम्ही सगळ्या माता भगिनी गिरळ गावामध्ये त्या ठिकाणी आहेत. जर तुम्ही घरी आता ह्या मिनिटाला माझं नाव जर विचारून घेतलं, 30 वर्षापूर्वी तुमच्या गावाला मला त्या ठिकाणी शिकवण्याचा त्या ठिकाणी संधी मिळाली. 5 वर्ष फक्त मी तुमच्या गावाला काम केलं होतं. माझा अध्यापनाचा विषय त्या ठिकाणी इंग्रजी विषय होता आणि त्या 5 वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी इंग्रजीचं अध्यापन केलं ते 13 विद्यार्थी माझ्या खांद्याला खांदा लावून माझे उपशिक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. त्याच्यातला एक रमेश तुमच्यासमोर त्या ठिकाणी की ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी